एसटी संपाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक। सणासुदीच्या काळात संप नको, चर्चेतून मार्ग काढू, सरकारची भूमिका। एसटी संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल, रेल्वे स्थानकावर तुडुंब गर्दी होण्याची शक्यता, तर खासगी ट्रॅव्हल्सकडूनही प्रवाशांची लूट। मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्याबाबत आत्ताच आग्रही राहणं अयोग्य, पवारांचा ठाकरेंना टोला, तर संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा निर्णय, पवारांचं उत्तर। अनुभव नसलेल्यांना मालवणमध्ये पुतळ्याचं काम दिलं, शरद पवारांची प्रतिक्रिया, तर शिवरायांच्या मुंबईतील अरबी समुद्रातील पुतळ्याचं काय झालं, पवारांचा सवाल। जयदीप आपटे महाराष्ट्राबाहेर पळाला असेल तर त्याला सरकारची मदत, राऊतांचा हल्लाबोल, तर वर्षा गुन्हेगारांसाठी सर्वात सेफ जागा असल्याचाही निशाण। शेती नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून तातडीने मदत उपलब्ध करून द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना, पावसाचा अनेक जिल्ह्यांना फटका। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आज नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता, संभाजीनगरपासून मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात। सुनील प्रभू आमच्याकडे येता येता राहिले, मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य, तर शेवटपर्यंत ठाकरेंसोबतच राहणार, प्रभू यांचं शिंदेंना प्रत्युत्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रुनेई दौऱ्याचा दुसरा दिवस, दौऱ्याचा भारताच्या व्यापाऱ्याला मोठा फायदा होणार, ब्रुनेई नंतर मोदी सिंगापूर दौऱ्यावर निघणार। मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला मोठा फटका, भाज्यांचे दर कडाडले, मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, मिरची महाग।